Hi everybody. Once again I welcome all of you to the classes of spoken English, and today in this class we are going to see more WH question based on सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स वर आधारित आणखी काही WH क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. स्ट्रक्चर आपलं तेच असेल जे आधीच्या क्लासमध्ये होतं. WH क्वेश्चन प्लस विल ऑब्लिक वॉन्ट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आपल्याला काय करायचंय फक्त माहितीये का, हे जे WH क्वेश्चन आहे का नाही, या ठिकाणी माहितीये का आपल्याला हाऊ, व्हेन आणि वेअर पुट करायचंय. जर आपल्याला हाऊ वर क्वेश्चन तयार करायचे असतील तर या ठिकाणी आपण हाऊ ठेवणार. जर आपल्याला वेअर वर क्वेश्चन तयार करायचे असतील तर आपण या ठिकाणी वेअर ठेवणार. तर सुरुवातीला आपण हाऊ वर क्वेश्चन्स बघू, म्हणून आपण या ठिकाणी घेणार हाऊ. आणि हाऊचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीये का? हाऊचा अर्थ होतो कसे. मग या ठिकाणी काय ठेवायचं, हा हाऊ शब्द ठेवायचा, बाकी स्ट्रक्चर आपलं तेच असेल. आता बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन बघा, ज्यावेळेस तुमचा एखादा मित्र बाहेरगावी जायला असेल आणि तुम्हाला त्याला म्हणायचं असेल कॉलवर किंवा तू कसा येशील, म्हणजे कारने येशील, ट्रेनने येशील, का विमानाने येशील की बसने येशील, असं तुम्हाला विचारायचं असेल किंवा तू कसा येशील, तर इंग्लिशमध्ये कसं विचारणार तुम्ही? बघा कसं विचारायचं, हाऊ विल यू कम. हाऊ विल यू कम, तू कसा येशील. व तू इथे कसा येशील, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हाऊ विल यू कम हिअर. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, हाऊ विल यू कम हिअर. याचा अर्थ काय, तू इथे कसा येशील, हाऊ विल यू कम हिअर. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक सांगतो मी, जी प्रॅक्टिस कशी करायची. हे जे हाऊ विल यू की नाही, याला कमीत कमी माहिती आहे का 10 ते 15 वेळेस म्हणायचं. आणि कसं म्हणायचं बघा, हाऊ विल यू, 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 असं कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणायचं. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला क्वेश्चन्स तयार करता येतात चांगल्या पद्धतीने. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तू तिला कसं विसरशील, तू तिला कसं विसरशील. तर काय म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, हाऊ विल यू फॉरगेट हर. तू तिला कसं विसरशील, हाऊ विल यू फॉरगेट हर. तू तिला कसं विसरशील. याचा अर्थ काय, तू तिला कसा विसरशील, हाऊ विल यू फॉरगेट हर. तर मला म्हणायचं असतं फॉर एक्झाम्पल, मी तिला कसं विसरेल, तर मी कसं म्हटलं असतं, हाऊ विल आय फॉरगेट हर. हाऊ विल आय फॉरगेट हर. या ठिकाणी यूच्या ऐवजी मी काय केलं असतं, आय टाकलं असतं. हाऊ विल आय फॉरगेट हर, मी तिला कसं विसरेल, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल आता मग तुम्हाला असं म्हणायचंय किंवा तू इंग्रजी कसा शिकणार, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, हाऊ विल यू लर्न इंग्लिश, हाऊ विल यू लर्न इंग्लिश. याचा अर्थ काय, तू इंग्रजी कसा शिकणार, हाऊ विल यू लर्न इंग्लिश. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, माझ्या मागे म्हणायचंय. जसं मी क्वेश्चन्स म्हणतोय ना, तसं तुम्हाला पण म्हणायचंय, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होते या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, तो डॉक्टर कसा होणार. तर कसं म्हणणार मी, होणार, बनणार. तो डॉक्टर कसा बनणार, तो डॉक्टर कसा होणार. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, हाऊ विल ही बिकम अ डॉक्टर. तो डॉक्टर कसा बनणार, हाऊ विल ही become a doctor. तो डॉक्टर कसा बनणार किंवा तो डॉक्टर कसा होणार, असं पण म्हटलं तर चालते. तो डॉक्टर कसा होणार, हाऊ विल ही बिकम अ डॉक्टर, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की भारत मॅच कसा जिंकेल. मला तर काही वाटत नाही, काही चान्सेस दिसत नाही. भारत मॅच कसा जिंकेल, तर मग हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, भारत मॅच कसा जिंकेल, हाऊ विल इंडिया विन द मॅच. हाऊ विल इंडिया विन द मॅच. इंडिया म्हणजे काय, भारत मॅच कसा जिंकेल. याचा अर्थ काय, भारत मॅच कसा जिंकेल, हाऊ विल इंडिया विन द मॅच. हे एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की एखादा मुलगा आहे आणि त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण मला त्याच्याकडे पैसे नाही. तर मला असं म्हणायचंय की तू पैशाशिवाय व्यवसाय कसा सुरू करणार. तर इंग्लिशमध्ये हे वाक्य आपण कसं म्हणणार, हाऊ विल यू स्टार्ट अ बिझनेस विदाउट मनी. तू पैशाशिवाय व्यवसाय कसा सुरू करणार, हाऊ विल यू स्टार्ट अ बिझनेस How will you start a business without money?
आउट विदाउट मनी. तू पैशाशिवाय व्यवसाय कसा सुरू करणार? याचा अर्थ काय? तू पैशाशिवाय व्यवसाय कसा सुरू करणार? हाऊ विल यू स्टार्ट अ बिझनेस विदाउट मनी? नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे आता, किंवा एखादं कॉम्पिटिशन असेल, एखादी स्पर्धा असेल, किंवा तू ही स्पर्धा कशी जिंकणार? तू ती स्पर्धा कशी जिंकणार? हाऊ विल यू विन द कॉम्पिटिशन? हाऊ विल यू विन द कॉम्पिटिशन? तू ती स्पर्धा कशी जिंकणार? हाऊ विल यू हाऊ विल यू win the competition? Win the competition. याचा अर्थ काय? तू स्पर्धा कशी जिंकणार? हाऊ विल यू विन द कॉम्पिटिशन? अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तू मुंबईला कसा जाणार? तू मुंबईला कसा जाणार? किंवा तू मुंबईला कसा जाशील? आपण असं म्हणू शकतो, तू मुंबईला कसा जाणार किंवा तू मुंबईला कसा जाशील. दोन्ही वाक्य म्हणू शकतो आपण. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? हाऊ विल यू गो टू मुंबई? हाऊ विल यू गो टू मुंबई? तू मुंबईला कसा जाशील? हाऊ विल यू गो टू मुंबई? हाऊ विल यू गो टू मुंबई? हाऊ विल यू गो टू मुंबई? तू मुंबईला कसा जाशील? एकदम. आता आपण वेनवर काही क्वेश्चन्स बघू या ठिकाणी, ठीक आहे. आणि वेनचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? वेन म्हणजे काय होतं? वेन म्हणजे कधी. बघा, वेनचा अर्थ होतो कधी. फर्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, किंवा तू लग्न कधी करशील? तू लग्न कधी करशील? आपण म्हणते एखादा मुलगा असेल, तो खूप मोठा झाला, त्याचं वय झालंय खूप, आपल्याला म्हणतो मग आपण, किंवा तू लग्न कधी करशील? तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? वेन विल यू गेट मॅरिड? वेन विल यू गेट मॅरिड? तू लग्न कधी करशील? वेन विल यू गेट मॅरिड? वेन विल यू गेट मॅरिड? वेन विल यू गेट मॅरिड? तू लग्न कधी करशील? याचा अर्थ काय? तू लग्न कधी करशील? वेन विल यू गेट मॅरिड? अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं, तू तिला कधी भेटशील? तू तिला कधी भेटशील? वेन विल यू मीट हर? वेन विल यू मीट हर? तू तिला कधी भेटशील? वेन विल यू मीट हर? याचा अर्थ काय? तू तिला कधी भेटशील? वेन विल यू मीट हर? नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की तू व्यवसाय कधी सुरू करशील? तू व्यवसाय कधी सुरू करशील? तुझं वय झाल्यावर व्यवसाय सुरू करशील का तू? असं म्हणत नाही का आपण कधी कधी? तुझं वय झाल्यावर व्यवसाय सुरू करशील का? नोकरीला लागशील का? नंतर लागशील का नोकरीला? वय झाल्यानंतर. तर नोकरीला लाग पुन्हा, किंवा व्यवसाय सुरू कर. असे अनेक कहाणी तयार होते. जर आपल्याला पुढे जर बोलायचं असेल तर कहाणी तयार होते. तर आपण या ठिकाणी काय म्हणतो? आपलं वाक्य काय आहे? किंवा तू व्यवसाय कधी सुरू करशील? तर काय म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? वेन विल यू स्टार्ट अ बिझनेस? When will you start a business? When will you start a business? तू व्यवसाय कधी सुरू करशील? नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, तू मला कॉल कधी करशील? तू मला कॉल कधी करशील? तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? वेन विल यू कॉल मी? वेन विल यू कॉल मी? तू मला कॉल कधी करशील? वेन विल यू कॉल मी? वेन will you call me? याचा अर्थ काय? तू मला कॉल कधी करशील? when will you call me? अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. आता काय करा तुम्ही माहिती आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे मी साईड पुसतो आणि इकडे आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. ओके, डन. बघा, एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची, बाकी काहीच नाही. जो विद्यार्थी प्रॅक्टिस करेल त्याला इंग्लिश बोलता येईल. जो प्रॅक्टिस करणार नाही त्याला इंग्लिश बोलता येणार नाही. पण त्याला माहिती होईल की अशा पद्धतीचे सेंटेन्स असतात, माहिती होईल पण बोलता येणार नाही. पण आपल्याला माहित करायचंय का नाही? आपल्याला बोलणं शिकायचंय. आम आय राईट? माझं बरोबर आहे? कमेंट मध्ये सांगत चला. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, तू तिला प्रपोज कधी करशील? तू तिला प्रपोज कधी करशील? वेन विल यू प्रपोज हर? वेन विल यू प्रपोज हर? तू तिला प्रपोज कधी करशील? वेन विल यू, बघा, वेन विल यू प्रपोज हर? याचा अर्थ काय? तू तिला प्रपोज कधी करशील? वेन विल यू प्रपोज हर? अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, तू नोकरी, एखादी जॉब
नोकरी असेल, तू नोकरी कधी सोडशील? व्हेन विल यू क्विट जॉब? तू जॉब कधी सोडशील? व्हेन विल यू when will when will you quit job? तू नोकरी कधी सोडशील? त्याला ती आवडत नसेल आणि तो म्हणताय मला सोडायची, तर मग त्या ठिकाणी आपण हे वाक्य म्हणू शकतो की बा तू नोकरी कधी सोडशील? व्हेन विल यू क्विट जॉब? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय माझ्या मैत्रिणीला की बा तू मला तुझ्या घरी कधी बोलवशील? व्हेन विल यू when will you invite me when will you invite me at your home? तू मला तुझ्या घरी कधी बोलवशील? याचा अर्थ काय? तू मला तुझ्या घरी कधी बोलवशील? when will you invite me at your home? अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तू मुंबईला कधी जाशील? when will you go to Mumbai? when will you go to Mumbai? when will you go to Mumbai? याचा अर्थ काय? तू मुंबईला कधी जाशील? when will you go to Mumbai? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. हे क्वेश्चन्स कशावर आहेत? व्हेनवर. बरोबर आहे. आता हे हाऊवर नाही आहे, या ठिकाणी हाऊवर लिहिला होता आपण, अगोदर क्वेश्चन घेतले त्यासाठी. बरोबर आहे. आता इकडे माहिती आहे का आपण वेअरवर काही क्वेश्चन्स घेऊ. कशावर? वेअरवर. त्याला पुसून घेतो मी. ओके. थोडीशी प्रॅक्टिस करत चला तुम्ही, म्हणजे कसं आहे तुम्हाला पण इंग्लिशमध्ये बोलता येईल, आहे की नाही? आणि माझ्यासोबत जो पण विद्यार्थी कंटिन्यू करेल ना तो नक्कीच इंग्रजी शिकेल. कारण सध्या माझे लेक्चर्स पण चालू आहेत. बरोबर आहे. आपले लेक्चर्स चालू आहेत. जर तुम्ही सोबत शिकसान तर शिकून जासान. कारण ते इंग्लिशमध्ये एका फ्लोमध्ये शिकता येते. असं तुम्ही 10 दिवस करसान मग सोडून देसाल, तसं नाही जमत. ते एका फ्लोमध्येच शिकावं लागते. जर एका फ्लोमध्ये नाही शिकता आले तर परत नाही शिकता येत इंग्लिश. परत तुम्हाला सुरुवातीपासून सुरू करावं लागते. बघा या ठिकाणी आपण वेअरवर एक्झाम्पल्स बघू. आता काही वेअरचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? वेअर म्हणजे कुठे. वेअरचा अर्थ काय होतो? कुठे. वेअर. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. आता मला असं म्हणायचंय फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो कधी कधी की बा तू मला कुठे भेटशील? वेअर विल यू मीट मी? तू मला कुठे भेटशील? वेअर विल यू मीट मी? बघा वेअर विल यू मीट मी? तुम्हाला कुठे भेटशील? याचा अर्थ काय? तुम्हाला कुठे भेटशील? वेअर विल यू मीट मी? तू मला कुठे भेटशील? तू मला कुठे भेटशील? हा बरोबर आहे. मुलाला पण म्हणू शकतो, मुलीला पण म्हणू शकतो आपण. वेअर विल यू मीट मी? नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तू व्यवसाय कुठे सुरू करशील? तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? वेअर विल यू स्टार्ट अ बिझनेस? तू व्यवसाय कुठे सुरू करशील? वेअर विल यू. बघा वेअर. किंवा एखादी बिझनेस न म्हणता आपण एखादी कंपनी म्हणू किंवा तू कंपनी कुठे सुरू करशील? तुझी जी तुला करायची असेल सुरू ती कंपनी. वेअर विल यू स्टार्ट युअर कंपनी? तू तुझी कंपनी कुठे सुरू करशील? वेअर विल यू स्टार्ट युअर कंपनी? तू तुझी कंपनी कुठे सुरू करशील? वेअर विल यू स्टार्ट युअर कंपनी? तुझी स्वतःची ओन कंपनी. या ठिकाणी आपण ओनचा पण यूज करू शकतो. तुझी स्वतःची कंपनी तू कुठे सुरू करशील? वेअर विल यू स्टार्ट युअर ओन कंपनी? अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बुवा एखादी फाईल असेल, इम्पॉर्टंट फाईल असेल, तर मला म्हणायचं ती फाईल तू कुठे ठेवशील? तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये? वेअर विल यू कीप द फाईल? तू फाईल कुठे ठेवशील? अशा पद्धतीने. वेअर विल यू कीप द फाईल? तू फाईल कुठे ठेवशील?
या ठिकाणी आपण असं पण म्हणू शकतो, तू पुस्तके कुठे ठेवशील? पुस्तकं असतात का नाही, पुस्तके. पुस्तकं कुठे ठेवशील? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर विल यू कीप द बुक्स? पुस्तके कुठे ठेवशील, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं, तू कुठे जाशील? तू कुठे जाशील? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर विल यू गो? वेअर विल यू गो? तू कुठे जाशील? वेअर विल यू गो? तू कुठे जाशील? याचा अर्थ काय? तू कुठे जाशील? वेअर विल यू गो? फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं, तू कुठे राहशील? तू कुठे राहशील? वेअर विल यू स्टे? वेअर विल यू स्टे? तू कुठे राहशील? बरोबर आहे. स्टे म्हणजे राहणे, WHERE. वेअर विल यू स्टे? वेअर विल यू स्टे? तू कुठे राहशील, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल मला असं आता आपल्याला असं म्हणायचंय की बाबा तू मुंबईमध्ये कुठे राहशील? तू मुंबईमध्ये कुठे राहशील? वेअर विल यू स्टे इन द मुंबई? बरोबर. वेअर विल यू बघा, वेअर विल यू स्टे इन द मुंबई? याचा अर्थ काय? तू मुंबईमध्ये कुठे राहशील? वेअर विल यू स्टे इन द मुंबई? मुंबईमध्ये कुठे राहशील, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, तू अभ्यास कुठे करशील? लायब्ररीमध्ये करशील का घरी करशील? कुठे करशील अभ्यास? तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, वेअर विल यू स्टडी? वेअर विल यू स्टडी? तू अभ्यास कुठे करशील? वेअर विल यू स्टडी? वेअर विल यू स्टडी? तू स्टडी कुठे करशील? स्टडी म्हणजे काय? अभ्यास. तू अभ्यास कुठे करशील? वेअर विल यू स्टडी? तू अभ्यास कुठे करशील? तू कुठे जाशील? वेअर विल यू गो? बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. एकदम सिंपल आहे क्वेश्चन्स तयार करणं, यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. बाकी तुम्हाला काय करायचंय, थोडीफार प्रॅक्टिस करायची. हे तर लिहायचेच तुम्हाला एवढे सेंटेन्स, पण स्वतःच्या मनाने पण काही सेंटेन्स तयार करायची प्रयत्न करायचा. म्हणजे कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्ही सुद्धा तयार करायचे आणि त्याला म्हणून बघायचं. ते नोटबुक बंद करायचं आणि मग त्याची प्रॅक्टिस करायची. जर बोलता आलं तर खूपच छान, तुम्हाला इंग्लिश बोलताच येईल. मग जर तुम्हाला जर बुक बंद करून जर क्वेश्चन्स बोलता आले, समजून जायचं की तुम्हाला इंग्लिश येते, तुम्ही इंग्लिशमध्ये परफेक्ट होणार. बाकी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहायचंय, शिकत राहायचंय. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.